नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती। तर मी संगीता महाजन स्टिच इंडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। आपण कटोरी ब्लाउजचं सेक्शन जे आहे ते चालू केलेलं आहे। तर आपण आतापर्यंत 38 इंचापर्यंतची कटोरीचे कटिंग पाहिलेलं आहे। आज आपण 40 इंचाचे कटिंग पाहणार आहोत। तर तुम्हाला 38 इंचाचे मापचे कटिंग दाखवलेलं आहे। आता मी 40 इंचाचं दाखवणार आहे। तुम्हाला जर स्टिचिंग सुद्धा पाहायचं असेल तर तुम्ही कमेंट करू शकता, तुम्हाला त्या पद्धतीने स्टिचिंग सुद्धा दाखवलं जाईल। पण प्रत्येक ब्लाउजचं स्टिचिंग दाखवण्याची पद्धत जी आहे ती एकच आहे। त्यासाठी मी फक्त 32 इंचाचं 34 व 36 इंचाचं जे आहे ते आपण कटिंग करून स्टिच केला होता। जर तुम्हाला हा सुद्धा व्हिडिओ म्हणजे 40 इंचाचा जो व्हिडिओ आहे त्याचं जर तुम्हाला स्टिचिंग पाहायचं असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करा। तर आज चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर आज पाहणार आहोत ती 40 इंचाची कटोरी पाहणार आहोत। ब्लाउज जे कटिंग करायचं आहे ते 40 इंचाचं आहे। तर त्यासाठी मेजरमेंट अशा पद्धतीने घेतलेले आहे। पहा, छाती जी आहे ती 40 इंच आहे। चेस्ट कमर घेर जो आहे तो 38 इंच आहे। शोल्डर जी आहे ती 15 इंच आहे। ही पूर्ण शोल्डर आहे। अपेक्स टू अपेक्स जे आहे ते 8 इंच आहे। शोल्डर टू अपेक्स जे आहे ते 10 इंच। पूर्ण उंची 15.5 इंच। कटोरा जो आहे तो हे जे मेजरमेंट आहे ते 7 इंचाचं तयार हवं। तयार शोल्डर म्हणजे ही जी शोल्डर आहे ही तयार जी हवी आहे ती 2.5 इंचाची हवी आहे। पाठीमागचा गळा 11 इंच। समोरचा गळा जो घ्यायचा आहे तो 6.5-7 इंचापर्यंत चालतो। अशा पद्धतीने मापे आहेत। तर ही मापे कशा पद्धतीने टाकायची पेपरवरती, 40 इंचाचा ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग करायचा हे आपण पाहूया। आता कटिंग करण्यासाठी पहिल्यांदा ही रेष सरळ आखून घेते। अंतर जे आहे ते समान साईडला ठेवायचं, म्हणजे जर तुमचा पेपर कमी जास्त असेल तर अगदी व्यवस्थित मेजरमेंट पडणार आहे। तर पहिल्यांदा आपण अशा पद्धतीने व्यवस्थित आखून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण शोल्डरचं माप टाकायचं आहे। तर शोल्डर जी आहे ती पूर्ण शोल्डर जी आलेली आहे ती 15 आलेली आहे। पहा इथे। तर आपल्याला जो गळा समोरचा आहे तो समोरचा गळा आपला समोरचा गळा 7 इंच बनवायचा आहे। तर शोल्डर मधून आपल्याला 3 इंच वजा करावे लागेल। म्हणजेच पहा 1, 2 व 3 तर 12 इंच येईल। 12चा निम्मा म्हणजे 6 इंच आपण इथे पॉइंट करून घ्यायचं आहे। आता इथे तयार शोल्डर आपली 2.5 इंचाची आहे, प्लस आपण 1 इंच घालून 3.5 इंचावरती पॉइंट करायचा। उरलेली 2.5 इंचाची गळा रुंदी आहे ती बरोबर आपल्या समोरच्या गळ्यासाठी परफेक्ट होते। त्यानंतर इथून आपल्याला मुंडा जो आहे तो मुंडा काढण्यासाठी छातीचा 6वा भाग घ्यावा लागतो। तर आता इथे छाती जी आलेली आहे ती 40 आहे। तर 40चा आपल्याला 6वा भाग घ्यायचा आहे। आता पहा इथे कॅल्क्युलेटर द्वारे दाखवते तुम्हाला। तर छाती आधी घ्यायची 40 भागिले 6 करायचं, बरोबर आपल्याला 6.6 मिळेल। प्लस त्यामध्ये 0.50 म्हणजेच अर्धा इंच ऍड करायचं, तर 7.1 जे आहे ते आपलं मुंडा असेल। तर इथे 7.1 ला पॉइंट करायचं आहे। हे 40 इंचाचं आपण माप पाहत आहोत। तर इथून आपण रेष आखायची आहे। ही रेष जी आहे इथे आपलं छातीचं माप पडत असतं। आता इथे जितकं अंतर आहे इथेही आपण तेवढंच अंतर घ्यायचं आहे। म्हणजेच आपल्याला इथे 6 इंच मिळालं होतं, तर इथे सुद्धा 6 इंचावरती एक पॉइंट करायचा आहे। त्यानंतर अशा पद्धतीने ही रेष ह्या रेषेला जोडायची। इथून आपल्याला 1/4 इंच तिरक समोरच्या भागासाठी आकार द्यायचा आहे। त्यानंतर हा आकार जो आहे तो इथे थोडासा 1/2 इंच बाहेर घ्यायचा व हा आकार अशा पद्धतीने समोरचा जोडायचा आहे। पहा अशा पद्धतीने खाली एक अर्धा इंच आपोआप आकार येतो। असा घेतला तर आकार वेगळा होतो, हे अशा पद्धतीने घेतला तर आकार अगदी परफेक्ट होतो।
काही जणींना असं वाटत असेल की माप वाढतं का, तर माप वगैरे वाढत नाही, तर अगदी परफेक्ट पद्धतीने ब्लाउजचं जे शेप जो आहे तो अगदी व्यवस्थित येत असतो. तर इथे मी फ्रेंच खाऊच्या साहाय्याने अगदी व्यवस्थित आकार देते. आता हा आकार इथून असा घ्यायचा व इथे द्यायचा. आता छाती किती आहे, तर छाती आहे 40, तर 40 भागिले 4, तर आपलं किती येणार आहे, 10 इंच येणार आहे. तर इथे 10 इंचाला एक पॉइंट करायचा आहे. त्यानंतर त्याच्या पुढे आपल्याला पाव इंच लुजिंग द्यायचं आहे. समोरच्या साईडला फक्त लुजिंग देण्याची आवश्यकता आहे, पाठीमागच्या साईडला लुजिंग द्यायचं नाही. तर आपण इथे पाव इंच लुजिंग दिलेलं आहे प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता इथून उंची घ्यायची आहे. आता हीच रेष आपली अशा पद्धतीने समोर वाढेल. आता उंची किती आहे, तर उंची 15.5 आहे. समोरच्या भागात 15.5 प्लस 1.5 म्हणजे 16.5 17 इंच उंची घ्यायची. जरी 17 इंच उंची तुम्हाला वाटत असेल, तर तुमचा जो भाग आहे, तर तुमची छाती जी आहे ती 40 आहे. तर 40चा भाग जो असतो तो अशा पद्धतीने बस्ट जो असतो तो वाढलेला असतो. त्यामुळे उंची इथे जर तुमची पाठीमागे सरळ असते, त्यामुळे उंची इथे 15 इंच 15.5 16 इंच अगदी परफेक्ट होते. म्हणजे शिलाई केल्यावर 15 इंच उंची पुरेशी होती. तब्येत वाढल्यामुळे काय होतं की आपला जो भाग असतो तो पाठीचा वाढला जातो. त्यामुळे उंची जर कमी असेल तर ब्लाऊज जो आहे तो पाठीमध्ये उचलला जातो, खूप कमी दिसतो, खराब दिसतो पाठीमागून. त्यासाठी उंची जी आहे ती समोरची 17 इंच घेतली तरी हा जो आकार आहे, ह्या आकारामध्ये तुमची उंची आपोआप कमी होत असते. त्यामुळे असं समजू नका की उंची जी आहे ती तुमची खूप आहे, 17 म्हणजे खूप आहे. तर 17 म्हणजे आपण त्यामध्ये जे आहे ते इथे आपला अर्धा इंच जाणार आहे, इथे आपला अर्धा इंच कमी होतं व इथे अर्धा इंच कमी होतं. तुम्हाला बरोबर 15 15.5 इंच तयार ब्लाऊज भेटत असतं. पण जर तुम्ही हे 1.5 इंच नाही वाढवलात, तर पहा 1.5 इंच नाही वाढवलात तर इथे तुमचा अर्धा इंच जाईल, इथे अर्धा इंच जाईल, इथे अर्धा इंच जाईल. ब्लाऊज तुमचा 15.5 तयार होण्याऐवजी 14.5 इंच तयार होईल. त्यासाठी उंचीमध्ये 1.5 इंच वाढवणं गरजेचं आहे. आता जिथे उंची आपली आलेली आहे तिथे सुद्धा एक रेष आखून घ्यायची आहे. आता आपण छातीचं माप टाकलेलं आहे, कमरेचं माप घ्यायचं आहे. कमरेचं माप जे आहे ते 38 आहे. तर 38 भागिले 4, तर आपला बरोबर 9.5 इंच येतं. तर 9.5 इंचावरती ते मार्क करायचं आहे. जे तुमचं कमर आलेले आहे त्याचा 4था भाग घ्या प्लस त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड करा. आता ही रेष ह्या रेषेला अशा पद्धतीने जोडायची आहे. ही रेष ह्या रेषेला इथून जोडायची आहे. आता गळा जो आहे तो आपला समोरचा 7 इंचाचा आहे प्लस त्यामध्ये आपण अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. तर इथे 7.5 इंचाला एक पॉइंट करायचा व चौकोन आखून घ्यायचा आहे. इथून अशा पद्धतीने आकार घ्यायचा आहे. जास्त खोलगट आकार न घेता व्यवस्थित असा गोलाकार घ्यायचा आहे. खोलगट आकार घेतला तर ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थित येत नाही, त्यासाठी अशा पद्धतीने आकार घ्या, गोलाकार. आता शोल्डर पासून अपेक्स किती आलेला आहे, तर शोल्डर पासून अपेक्स जे आहे ते 10.5 इंच आहे. पहा इथे 10 इंच आहे प्लस अर्धा इंच म्हणजे 10.5 इंचावरती एक पॉइंट करायचा आहे. त्यानंतर अपेक्स टू अपेक्स 8 इंच आहे, म्हणजे इथे एक पॉइंट, हा जो पॉइंट झाला तो आपला चेस्टचा मध्य झाला. त्यानंतर आता आपण टक्स जो घेणार आहोत, आता हा टक्स म्हणजेच काय, तर हे अंतर, ह्या मधलं अंतर असतं ते आपण टक्स म्हणतो. तर हा टक्स आपण 3 इंचाचा घ्यायचा आहे. पहा इथे सरळ आहे. जशी तुमची जी छाती आहे ती वाढत जाते तशा पद्धतीने आपल्याला टक्स घ्यावा लागतो. हा जर टक्स आपण अशा पद्धतीने नाही घेतला तर आपलं जे हे अंतर आहे हे, तर ते व्यवस्थित फिनिशिंग सुद्धा येत नाही व कटोरा जो आहे तो व्यवस्थित बसत नाही. त्यासाठी टक्स म्हणजे काय, तर ह्या दोन्ही मधलं अंतर हे 3 इंच हवं व उंची जी असते ती आपली 2.5 इंच कटोरीची असते, त्या पद्धतीने घ्यायची असते.
आता टक्स 3 इंचाचा आहे, त्यामुळे इथून आपलं बरोबर 2.25 इंचाचं म्हणजे टक्सचा निम्मा प्लस त्याचा निम्मा अशा पद्धतीने 2.25 इंच अंतर येईल. ही रेष मी भरपूर वेळा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे हे अंतर कसं घ्यायचं, तर आता प्रत्येक वेळेला ते सांगणं गरजेचं नाही. जर तुम्हाला हे समजत नसेल, पहिल्यांदा पाहत असाल, तर तुम्ही माझा पहिल्या दिवसापासूनचा कटोरी ब्लाउज मास्टरचा कोर्स पहा. त्यात तुम्हाला अगदी डिटेलमध्ये मापे कशी घ्यावी यापासून सर्व अगदी डिटेलमध्ये शिकवलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला अंगावरून मापे, ब्लाउज वरून मापे व कशा पद्धतीने मापे सर्व टाकायचे आहेत, हा टक्स कसा मायनस करायचा आहे, शोल्डर टू अपेक्स कसं घ्यायचं आहे, हे सर्व अगदी डिटेलमध्ये शिकवलेलं आहे. जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल, तर तुम्ही आधी चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला काय होईल की जे माझे व्हिडिओ जे आहेत ते पहिल्यापासून ते तुम्हाला पाहायला मिळतील. कटोरी ब्लाउजचा आपला फ्री क्लास चाललेला आहे व डिटेलमध्ये शिकवत आहे. तर इथून ही रेष जी आहे ती अशा पद्धतीने आखायची आहे. त्यानंतर आपला जो चेस्ट आहे, म्हणजेच आपला जो 3 इंचाचा टक्स आहे, त्याचा निम्मा इथून बरोबर तिरका आकार जो आहे इथे पॉइंट करायचं 1.5 इंचाला व ही रेष सुद्धा अशी आखून घ्यायची आहे. आता ह्या 2 रेषा समान करून घ्यायच्या. पहा इथे 6 इंच आलेला आहे, तर इथे ही 6 इंच ही इथे अशाच पद्धतीने पॉइंट ठेवायचा. पॉइंट हा हलवायचा नाही, अगदी व्यवस्थित पकडायचा. तर इथे 6 इंच आहे, इथे सुद्धा 6 इंचावरती पॉइंट करून घ्यायचा आहे. आता हा आकार अशा पद्धतीने येईल आपला. इथून हा आकार आपण घ्यायचा आहे. आता त्यानंतर आपण हा आपला टक्स जो आहे तो वजा होतो, त्यामुळे पुढची जी चुनी असते तर ती चुनी येत नाही, अगदी व्यवस्थित ब्लाउज परफेक्ट बसतो. ह्यासाठी आपण हा टक्स घेत असतो. आता इथून आपण जी क्रॉस पट्टी आहे ती क्रॉस पट्टी पहा, उंची जास्त असल्यामुळे क्रॉस पट्टी जी आहे ती 4 इंचाची घ्यायची व इथे 3 इंच घ्यायचं. जशी उंची वाढत असते त्या पद्धतीने क्रॉस पट्टी सुद्धा वाढवायची आहे थोडीशी. इथून सरळ रेष आखायची आहे. त्यानंतर हा आकार अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित द्यायचा आहे. ही क्रॉस पट्टी आपली तयार होईल. कटोरी किती तयार आहे, तर कटोरी जी आपली आहे ती तयार 7 इंचाची आहे. तर इथून आपल्याला आकार 7 इंचावरती एक पॉइंट करायचा आहे. पहा, हे कटोरी तयार म्हणजे काय, तर तयार तुमचं ब्लाउज घ्यायचं आहे, त्याचं हे तयार अंतर किती आहे पाहायचं. हे तयार अंतर आता इथे 7 इंच आलेलं आहे, त्यासाठी मी इथे 7 इंच घेत आहे. तर इथे 7 इंचावरती एक पॉइंट केला. त्यानंतर इथून आपण 2.5 इंचावरती एक पॉइंट करणार आहोत तिरका. त्यानंतर इथून 1.5 इंचावरती पॉइंट करायचा आहे व हा आकार अगदी व्यवस्थित गोलाकार जोडून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित कटोरी जी आहे ती गोलाकार जोडून घ्यायची आहे. आपलं कटोरी ब्लाउजचं माप टाकून तयार झालेलं आहे. अगदी सोप्या व परफेक्ट पद्धतीने तुम्हाला शिकवलेलं आहे कशा पद्धतीने कटोरीचं माप टाकायचं. आता ही फक्त आपल्याला क्रीज मायनस करायची व हा कटोरा जो काढलेला आहे तो वाढवून घ्यायचा. इतकंच आपलं राहिलेलं आहे. तर हे जर मेजरमेंट तुम्हाला समजली असेल तर तुम्ही कमेंट करू शकता की तुम्हाला हा व्हिडिओ का आवडला, कशासाठी आवडला, काय आमच्यातलं काय तुम्हाला आवडत आहे हे तुम्ही नक्कीच कमेंट करा. आमची शिकवण्याची पद्धत आवडत आहे का, आमचं जर काही मिस्टेक होत असेल किंवा थोडस चुकत असेल तरी सुद्धा तुम्ही आपला ग्रुप जो बनलेला आहे त्या ग्रुपवरती तुम्ही मेसेज करू शकता. तर नक्कीच आवडला तर तुम्ही लाईक करायला विसरू नका व कमेंट करायला विसरू नका. अजून काय शिकायचं आहे हे सुद्धा तुम्ही सांगू शकता. तर आता कटिंग करायला घेते. कटिंग करत असताना पहिल्यांदा इथून क्रॉस पट्टी जी आहे ती काढून घ्यायची आहे. आता पहा,
हे आपण वाढवून घेतलेली रेष होती, ही रेष कट करून घ्यायची आहे. ही रेष ठेवू नका, अंतर जास्त होईल. इथून सुद्धा ही रेष आधी काढून घेते, पण पहिल्यांदा मी हा आकार जो आहे तो मोठा मोठा कट करून घेते. आता ही रेष जी आहे ती कट करायची आहे. ही सुद्धा रेष आपण आखून घेतली होती, कारण मापे मेजरमेंट जे आहे ते व्यवस्थित येण्यासाठी ही सुद्धा रेष कट करायची आहे. त्यानंतर गळा जो आहे तो गळा कट करायचा आहे. आता ही रेष जी आहे ती ही रेष ह्या रेषेवरती व्यवस्थित अशा पद्धतीने इथे एकमेकावरती ठेवायची आहे. आता ही रेष ठेवल्यामुळे पहा, मुंडा आपला अगदी व्यवस्थित तयार झाला. फक्त आपल्याला कटोरी थोडीशी आकार द्यावा लागतो, तर कटोरीला फक्त थोडासा आकार द्यायचा आहे. इथून गोलाकार अशा पद्धतीने किंचित थोडासा गोलाकार आकार द्यायचा. आता हा तरी आपला मुंडा अगदी परफेक्ट तयार झाला. जो तयार झालेला आहे तोच कट करायचा आहे. आता इथून कटोरी कट करायची आहे. पहा, आपलं कटोरीचं 40 इंचाचं माप जे आहे ते तयार झालेलं आहे. तर इथे 40 इंच ठेवते. ज्यांना पॅटर्न हवे असतील त्यांनी कमेंट करू शकता, पॅटर्न सुद्धा तुम्हाला मिळतील. आता आपण मेन फॅब्रिकने मेन कटिंग करणार आहोत, म्हणजे कटोरी वाढवून घ्यायची आहे. तर कटोरी वाढवण्यासाठी इथे हा पेपर आहे, हा पेपर वरती कटोरी अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवायची आहे व सर्व साइडने आखून घ्यायचं आहे. जसा आकार आहे तशा पद्धतीने आखायचा आहे. हा जो आहे अशाच पद्धतीने फोल्ड, ह्याला तुम्ही स्टॅपलर मारू शकता किंवा फेविकॉलने चिटकवू शकता, पण हा फोल्ड असाच ठेवायचा आहे. मापे टाकत असताना ओपन करण्याची आवश्यकता नाही. आता उंची जास्त वाटत असेल कटोरीची, पण उंची जास्त आहे, कारण उंची जी आहे ती ब्लाउजची 15 इंच आहे. जर तुम्हाला कमी करायचं असेल, इतकी उंची नको असेल, तर तुम्ही ज्यावेळेला कटोरी जोडता त्यावेळेला इथे तुमच्या ब्लाउजची माप किती आहे पाहून तुम्ही इथून अशा पद्धतीने आकार देऊन कटिंग सुद्धा करू शकता. इथून 1.5 इंच घ्यायचा आहे. इथून सुद्धा 1.5 इंचला एक पॉइंट करायचा. आता ह्या 2 इंचा मध्य, म्हणजे हे 1.5 इंच वाढवलेलं आहे त्याचा मध्य 10 इंच आलेला आहे, तर त्याचा मध्य अशा पद्धतीने 5.5 इंचावरती एक पॉइंट करायचा आहे व इथून सुद्धा 1.5 इंच वाढवून घ्यायचा आहे. हा आकार ह्या आकाराला व्यवस्थित जोडायचा, हा आकार ह्या आकाराला व्यवस्थित जोडायचा. त्यानंतर ही रेष जी आहे तिरकी, ती ही रेष तिरकी इथे जोडायची आहे. त्यानंतर असा आकार गोलाकार कटोरीला आकार द्यायचा. इथे काहीही वाढवण्याची आवश्यकता नाही, इथे जोडायचं आहे. इथे 1/2 इंच वगैरे माप अजिबात वाढवू नका, त्यामुळे कटोरी जी आहे तुमची, इथे जर अंतर सोडलात तर तुमची कटोरी
व्यवस्थित बसणार नाही, गळा जो आहे तो पसरट होईल. आता कटिंग करून घ्यायचं आहे. पहा 7 इंचाची कटोरी आपली तयार झालेली आहे. टक्स मारत असताना अशा पद्धतीने मध्य करायचं आहे. जर तुम्हाला कमी हवा असेल तर तुम्हाला सांगते की इथून तुम्ही अशा पद्धतीने रेष घेऊ शकता, म्हणजे तुमचं अंतर जे आहे ते बरोबर कमी हवे असेल तर कमी होतं. मग टक्स घेत असताना इथून टक्स घ्या, म्हणजे हे एक्स्ट्राचं कापड जे आहे ते कट होऊन जाईल. आता इथून 2.5 इंच, उंचीला 1.5 इंच व 2.5 इंच अशा पद्धतीचा कटोरा जो आहे तो तयार होईल. आता ह्याला आपण फोल्ड करू शकतो. फोल्ड केल्यावर सुद्धा कटोरी जी आहे ती अगदी परफेक्ट तयार होते. आता तुम्हाला असं वाटत असेल की कटोरी पुरणार नाही, तुम्ही ते टक्स घेतलात, तर तुम्हाला दाखवते ही आपली कटोरी आहे. हा आपला साईडचा जो आहे तो पार्ट आहे. पहा कुठे कमी जास्त होतं, अगदी परफेक्ट पद्धतीने. आता इथे आपण स्टिच केल्यावर असं बसणार आहे. अगदी व्यवस्थित जे आहे ते अंतर दोन्ही सुद्धा अगदी समान व्यवस्थित बसतं, कुठेही कमी जास्त होत नाही. इथे सुद्धा 7 इंचाची कटोरी जी आहे ती तयार होते. अर्धा इंच एक्स्ट्रा राहतं, ते आपण शिलाईसाठी घेतलेलं असतं. तर पहा किती सुंदर कटोरी जी आहे ती तयार झालेली आहे. 7 इंचाची, सॉरी 40 इंचाची. आता आपण पाठीमागचा पार्ट पाहूया, कशा पद्धतीने पाठीमागचा पार्ट कट करतात हे सुद्धा पाहूया. पाठीमागचा पार्ट कट करत असताना नेहमीप्रमाणे इकडे इकडे मार्जिन ठेवते मी, अंतर व्यवस्थित येण्यासाठी, माप व्यवस्थित पडण्यासाठी. तुम्ही सुद्धा चांगल्या सवयी लावून घ्या. चांगल्या सवयी लावल्यामुळे आपल्यात सुधारणा होते. तर जशा पद्धतीने मी शिकवत आहे त्याच पद्धतीने तुम्ही शिकण्याचा किंवा मापे टाकण्याचा प्रयत्न करा. जर थोडंफार चुकत असेल तर पुन्हा तुम्ही रिकॅप व्हिडिओ पाहू शकता, त्याद्वारे तुम्हाला मदतच होते. आता पाठीमागचा जो गळा आहे तो आपला 11 इंचाचा आहे. तर 11 इंचाचा ज्या वेळेला गळा असतो त्यावेळेला आपल्याला शोल्डर मधून 3.5 इंच वजा करावं लागतं. तर शोल्डर पहा आपली 15 आहे, तर 15 मधून 3.5 इंच वजा करायचं, म्हणजेच काय 1 2 3 प्लस अर्धा, म्हणजेच आपल्याला किती भेटेल 11.5 इंच शोल्डर भेटेल. तर शोल्डर 11.5 इंच आलेली आहे, त्याचा निम्मा भाग घ्यायचा. तर आपल्याला इथे 5.6 इंचावरती पॉइंट करायचं आहे. 5.6 इंचावरती पॉइंट केल्यानंतर तयार शोल्डर 3.5 इंच, इथे 3.5 इंचावरती मार्क करायचं. उरलेली जी 2 इंच आहे ती गळा रुंदी पाठीमागच्या गळ्याची पडेल. त्यानंतर मुंडा घेण्यासाठी छातीचा 1/2 भाग प्लस अर्धा इंच, तर छातीचा 1/2 भाग प्लस अर्धा इंच आपला आलेला आहे 7.1. ही रेष सरळ आखायची आहे. इथे आपलं छातीचं माप पडेल. उंची, आता उंची घेत असताना 15 इंच उंची आहे, तर 15 प्लस 1 इंच घ्यायचं. समोरच्या साईडला आपण 1.5 इंच घेतलं होतं, तर आता इथे फक्त 1 इंच मार्क करायचं आहे. इथून सुद्धा रेष आखायची आहे. आता छाती किती आहे, तर छाती जी आहे ती 40चा चौथा भाग 10 येईल, तर इथे 10 इंचाला पॉइंट करायचा. त्यानंतर 1.5 इंच जे आहे ते शिलाई मार्जिन ठेवायचं आहे. कमर घेर जो आहे तो कमर घेर 38 आहे. 38चा चौथा भाग 9.5 इंच येईल. इथे 9.5 इंचला पॉइंट करायचा आहे. त्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवायची आहे. ही रेष ह्या रेषेला जोडायची आहे व ही रेष ह्या रेषेला जोडायची आहे. आता ही रेष ह्या रेषेला सरळ जोडायची आहे. हे अंतर व हे अंतर समान यायला हवं.
आता इथून आपल्याला तिरकं 1 इंचावरती पॉइंट करायचं आहे व पाठीमागच्या आकाराला शेप द्यायचा आहे. आता इथून अर्धा इंच वाढवायचा आहे. आता हा पाठीमागचा आकार आपला तयार झाला आहे. आता गळा वाढवण्यासाठी गळा पहा 11 आहे. 11 प्लस अर्धा म्हणजे 11.5 इंचावरती पॉइंट करायचा आहे. इथून 3 इंच घ्यायचा आहे. इथे 2 इंच घेतलेला आहे. चौकोन जो आहे तो आखून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने चौकोन आखून घ्यायचा आहे. आता इथे तुम्हाला हवा तसा शेप देऊ शकता. मी थोडक्यात अशा पद्धतीने दाखवते. हा अशा पद्धतीने गळा सुद्धा छान दिसतो. आता इथून फक्त व इथून थोडस अशा पद्धतीने, इकडे वाढवण्याची आवश्यकता नाही, तर अशा पद्धतीने सुद्धा गळा अगदी व्यवस्थित पॉइंट येतो. तर पाठीमागचा आपला भाग जो आहे तो कटिंग झालेला आहे, तो आपण कटिंग करून हे आपलं मायनस झालेलं आहे. आता पाठीमागचा पार्ट कट करायचा आहे. अगदी सोप्या पद्धतीने पण परफेक्ट पद्धतीने इथे शिकवलं जातं. आता हा जो वाढलेला पार्ट आहे तो कट करायचा आहे. इथून हा आकार हा आपला बॅकचा पार्ट तयार झालेला आहे. आता आपण मुंडा आहे तो कट करायचा, सॉरी बाही जी आहे ती कट करायची आहे. तर बाहीची उंची आपण इथे घेतलेली आहे 11 इंच. तर इथून अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे पेपरला. चौकोन जितकं कापड हवं तितकंच कापड इथे कट करून घ्यायचं आहे. आता बाहीचं माप काढत असताना पाठीमागचा आकार जो आहे तो मोजायचा असतो, म्हणजेच आपला बॅकचा जो आकार आहे तो मोजायचा. आता पहा 12.5 इंच आलेला आहे. 12.5 मधून 1.5 इंच वजा करा. 1 व 1.5 म्हणजेच आपल्याला 11 इंच इथे रुंदी घ्यायची आहे. म्हणजेच ही रुंदी आपली किती येणार? 11 इंच येणार आहे. बरोबर आपली 11 इंच रुंदी तयार आहे. त्यानंतर इथून उंची 11 इंच प्लस इथे शिलाईसाठी अर्धा इंच. तुमच्याकडे कापड एक्स्ट्रा असेल तर तुम्ही 1 इंच घेऊ शकता. माझ्याकडे कागद फक्त 11.5 इंचाचा आहे, त्यासाठी मी फक्त अर्धा इंच वाढवत आहे. इथून सुद्धा 11 इंच पॉइंट करायचा आहे. त्यानंतर शोल्डर उतार, सॉरी बाहीचा उतार 4 इंचावरती इथे घ्यायचा आहे. इथून 1 इंचावरती पॉइंट करायचा आहे. ही रेष जी आहे ही रेष इथून सरळ 1.5 इंच अंतर सरळ आणायचं आहे. परत ही रेष ह्या रेषेला जोडायची आहे मध्यापासून. त्यानंतर ह्याचे 4 भाग करून घ्यायचे.
समान 4 भाग करायचे आहेत. पहिल्यांदा निम्मा, त्यानंतर पुन्हा या दोन्हींचा निम्मा भाग करायचा आहे. पुन्हा याचा निम्मा करायचा आहे. अशा पद्धतीने समान भाग करायचे आहेत. त्यानंतर इथून पहा अर्धा इंच वरती घ्यायचं आहे व ही रेष इथून अशा पद्धतीने घेऊन इथून खाली घ्यायची आहे पाव इंच व ही रेष इथे जोडायची आहे. परत दुसरा आकार इथून अशा पद्धतीने. नंतर बाहीची रुंदी जी असेल 6 इंच, त्यामध्ये 1.5 इंच प्लस करायचा आहे व हा आकार इथे जोडायचा आहे. तर तुमची बाही अगदी व्यवस्थित पुरेल, कुठेही कमी जास्त होणार नाही. अगदी परफेक्ट पद्धतीने बाही जी आहे ती पुरेल. पहिल्यांदा वरती जो आकार आहे तो द्यायचा आहे. त्यानंतर ओपन करून इथून आकार द्यायचा आहे. पाहू शकता बाहीचं कटिंग सुद्धा तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला मी बॅकचं कटिंग दाखवलं, फ्रंटचं कटिंग दाखवलं, बाहीचं कटिंग दाखवलेलं आहे. तुम्हाला मी आज 40 इंचाची कटोरी कटिंग दाखवलेला आहे. पाठीमागचा भाग, समोरचा भाग, बाहीचा प्रकार. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच जर हा म्हणजे 40 इंचाची खूप डिमांड होती की हा ब्लाऊज आम्हाला शिकायचा आहे, तर ज्या आता प्लस साईजच्या ज्या लेडीज असतील म्हणजे 40, 42, 44, 46, तर यांच्यासाठी आता आपण हा प्रकार म्हणजेच पुढचे जे कटोरी ब्लाऊज आहेत ते घेत आहोत. तर आज 40चा झालेला आहे, उद्या आपण 42चं माप पाहणार आहोत. तर नक्कीच तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा. अजूनपर्यंत समजलं नसेल तर पहिल्यापासून सर्व व्हिडिओ पहा, त्यामुळे तुमच्या सुद्धा लक्षात येईल की कशा पद्धतीने शिकवलेलं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.